Hi everyone, again welcome to our chemistry class. Okay, in our previous lecture we discussed about two numericals, and in our today's lecture also we are going to discuss about 2 to 3 numericals, and this lecture will be the end of our first chapter. Okay, our question number 1 is find formula mass of NaCl and CuNO3 twice. Okay, we have to find out the formula mass of NaCl and CuNO3 twice. Okay, for that purpose we should know the statement for the formula mass and how to calculate the formula mass. What is the formula of formula mass? Okay, then now for our question 1 for NaCl, formula mass of NaCl is equal to, okay, formula mass of NaCl is equal to average atomic mass of Na plus average atomic mass of Cl. Okay, for the finding out the formula mass of NaCl we should know the average atomic mass of Na and average atomic mass of Cl. Okay, then what is the average atomic mass of Na? सोडियमचा average atomic mass किती आहे? किती होते? 23U plus average atomic mass of chlorine. What is the average atomic mass of chlorine? 35.5. Then our answer will be, we have to just add these two entities, and we get our final answer, the formula mass of NaCl. Okay, 0.5, 5 plus 3, 8, 3 plus 2, 5, 58.5. U is unified mass. Okay, by this way we can calculate the formula mass of any quantities. Okay, now our second question is that we have to find out the formula mass of CuNO3 twice. Okay, our second entity is CuNO3 twice. Okay, then again this statement or a formula for the formula mass is same. What is this? Average atomic mass of copper plus, आता कॉपरच्या पुढे काही लिहिलेलं आहे का? त्याला काही सफिक्स आहे का? 2, 3, 4, 5 असा काही सफिक्स त्याला नाहीये, बरोबर ना? कुठल्याही प्रकारचा सफिक्स त्या ठिकाणी नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला काही एक्स्ट्रा मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही. पण आता हा जो काही NO3 आहे इथं मात्र काय आहे, आता आपल्याकडे सफिक्स जोडलेला आहे. मग त्यासाठी आपल्याला काय येईल? 2 into average atomic mass of N plus इथे रेक्टेंग्युलर ब्रॅकेट टाकतोय प्लस इथं काय आहे? O3 means what? 3 into average mass of oxygen आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. स्क्वेअर ब्रॅकेट दिसतंय का? कुठं कंप्लीट झालंय? हा, ऑक्सिजनच्या नंतर इथे लास्टला स्क्वेअर ब्रॅकेट आले. ठीक आहे, 3 into average atomic mass of oxygen. इथे समजलंय?
नायट्रोजन एकच आहे, पण नायट्रोजनच्या आधी टू लागले, पण हा टू कशासाठी असतो? हा टू जो असतो तो हा होल ब्रॅकेट साठी असतो. हा जो टू असतो हा टू कशासाठी असतो? या होल ब्रॅकेट साठी असतो. आपण तेच केलं, होल ब्रॅकेट साठी टू. त्यानंतर एक सिंगल नायट्रोजन आहे, इथं बघा सिंगल नायट्रोजन आला. ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन O3 म्हणजे काय? 3 इंटू ऑक्सिजन प्लस 3 इंटू ऑक्सिजन. पण हे जे काही 3 इंटू ऑक्सिजन आहे त्याला सुद्धा हा टू मल्टिप्लाय आहे, त्याला सुद्धा हा टू मल्टिप्लाय आहे. ब्रॅकेटचे नियम सगळ्यांना माहिती आहेत. अगोदर आपण काय करतो? ब्रॅकेट मधलं सॉल्व्ह करतो, नंतर जे काही बाहेरचं असेल. आता ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट आहे म्हणजे आधी हे सॉल्व्ह करणार, हे सॉल्व्ह करून झालं की मग याची ऍडिशन होणार, मग त्या टोटल ऍडिशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, मॅथचे रूल सगळ्यांना बेसिक रूलच आहे, 8th स्टँडर्ड पासून आपण ते शिकतोय. आलं लक्षात? मग बघा मग काय येतंय, ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ Cu किती आहे? मग कॉपरचं ऍव्हरेज ॲटॉमिक मास कॉपर पासून स्टार्ट करावं लागेल. किती आहे? 63.5. 63.5 प्लस बघा इथं काय बघा, प्लस नंतर 2 इंटू ब्रॅकेट ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन. नायट्रोजन किती असतो? मग नायट्रोजनचा ऍव्हरेज ॲटॉमिक मास 14. किती आहे? 14. आता तुम्ही म्हणशाल की 14 कुठून आलं, हे कुठून आलं? हे आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये त्याचा ऍव्हरेज ॲटॉमिक मास आहे. फॉर्म्युला मासच्या वेळेस अशी पॉईंट मध्ये येतात. अनदर ज्यावेळेस आपण मॉलिक्युलर मास काढतो त्यावेळेस पॉईंट मध्ये आपण ते घेत नाही, त्याला आपण 63 कन्सिडर करतो. त्यानंतर क्लोरीन आले, क्लोरीनला पण आपण 35 घेतो, 35.5 घेत नाही. ज्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला मास काढायचा असेल त्यावेळेस आपण असं घेतो, त्याची ओरिजिनल फिगर घेतो. आणि ज्यावेळेस आपल्याला मॉलिक्युलर मास असतं त्यावेळेस आपण याची राऊंड फिगर घेत असतो. ठीक आहे, 63.5 प्लस 2 इंटू ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन आले 14. पुढे काय? प्लस इंटू ब्रॅकेट 3 इंटू ऑक्सिजन. किती ऑक्सिजन? मग ऑक्सिजनचा ऍव्हरेज ॲटॉमिक मास 3 इंटू ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन अँड द ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16. ब्रॅकेट कंप्लीट and again rectangular bracket is also complete. बरोबर आहे का? इथं पण बघा, इथे बघा आणि मग दिसते पण बघा. कॉपर आलाय प्लस नायट्रोजन आलाय, पण नायट्रोजनला काय 2 मल्टिपल आहे, बरोबर आहे. आणि नायट्रोजन सिंगल नायट्रोजन 3 ऑक्सिजन या सगळ्याला 2 मल्टिपल आहे. आले बरोबर? सॉल्व्ह करून बघा मग काय येते, एकदा कॅल्क्युलेट करून बघा आणि मला कमेंट मध्ये आन्सर द्या. काय येते बघा बरं मग. ठीक, 63.5 प्लस 2 इंटू 14 प्लस 16 3 जा 48. ओके, 63.5 प्लस 2 इंटू 62 and 63.5 plus 124 plus 124. Okay, 62 into 2 124, 62 into 2 124, then 0.5, 4 plus 3 7, 2 plus 6 8, 1 as it is, 187.5 unified mass. आले लक्षात? मग फॉर्म्युला मास ऑफ CuNO3 twice is 187.5 U, and this is our last or final answer of our numerical, how to calculate the formula mass. Okay, got it? I hope you should get the total idea about how to calculate the formula mass. फॉर्म्युला मास आणि मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करणं सेम आहे, दोघांमध्ये काही फरक नाहीये, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आलं लक्षात? फक्त मॉलिक्युलर मास मध्ये आपण हे राऊंड फिगर घेतो, फॉर्म्युला मास मध्ये आपण आहे तीच ॲटॉमिक, त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास जे आहे तेच घेतो. फॉर्म्युला मास बद्दल क्वेश्चन खूप कमी वेळा विचारला जातो, त्याच्यामुळं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. तसं मॉलिक्युलर मास बद्दल क्वेश्चनही विचारला जातो आणि वेगवेगळ्या न्यूमेरिकल्स मध्ये पण आपल्याला मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करावंच लागतं, त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. ठीक आहे, अजून एक न्यूमेरिकल बघतोय आपण याच चॅप्टर वरती आणि त्यानंतर आपण थांबणार आहोत.
calculate number of moles and molecules of ammonia gas in a volume 67.2 dm cube, 67.2 dm cube of it measured at STP. If it measured at STP, okay. We have to calculate the number of moles and number of molecules of ammonia gas of volume 67.2 dm cube if it measured at STP. If it measured at STP. STP ला मेजर केला म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर. if it measured at STP is standard temperature and pressure. Okay, we have to calculate the calculate the number of moles and number of molecules. Okay, first we are going towards the number of moles. What is the formula of number of moles? बऱ्याच वेळा सांगून झाला. number of moles is equal to given mass upon molecular mass. बरोबर आहे. नंबर ऑफ मोल्स साठी हा फॉर्म्युला आहे आपला गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास. पण आता सध्या हा फॉर्म्युला यूज होऊ शकत नाही, कारण हा फॉर्म्युला गॅसेस साठी नाही, किंवा जिथे आपल्याला व्हॉल्यूम प्रोव्हाइड केलंय, जिथे आपल्याला व्हॉल्यूम प्रोव्हाइड केलंय त्याच्यासाठी नाही. हा फॉर्म्युला कशासाठी आहे? जिथे आपल्याला मास दिले, जिथे आपल्याला मास दिले ग्राम मध्ये किलोग्राम मध्ये, तिथे हा फॉर्म्युला यूज होतो. ठीक आहे ना. मास कोणाचं दिलं जातं? सॉलिड लिक्विड जे असतात त्यांचं मास दिलं जातं, आणि जे गॅसेसच्या टर्म मध्ये असतात त्यांचं व्हॉल्यूम दिलं जातं. मग आता आपल्याला काय करायचंय? नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज इक्वल टू, फॉर्म्युला दोन्ही वेगळे आहेत बघा काय. मग व्हॉल्यूम ऑफ गॅस at STP upon molar volume of gas upon molar volume of gas. हा फॉर्म्युला आता आपल्याला उपयोगात आणायचा. आले का लक्षात? मग नंबर ऑफ मोल्सचा हा फॉर्म्युला इथे यूज होणार नाही आपल्याला. आता हा फॉर्म्युला यूज करायचा आहे कशासाठी? गॅस साठी. जेव्हा गॅसच्या टर्म असतील आणि आपल्याला त्याचं व्हॉल्यूम नोन असेल, अशा वेळी आपण काय करणार आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट एसटीपी अपॉन मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस म्हणजेच अवोगॅड्रोज नंबर असतो. मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस म्हणजेच काय? अवोगॅड्रोज नंबर. आता लगेच घाई करायची नाही. अवोगॅड्रोज नंबर काय असतो? नाही, आपल्याला हा वापरायचा नाही. हा काय आहे? मॉलिक्यूल सांगतो. हा काय सांगतो? मॉलिक्यूल्स. पण आपल्याला काय करायचंय? अवोगॅड्रोज नंबर ज्यावेळेस व्हॉल्यूम साठी असतो त्यावेळेस त्याचा आन्सर असतं 22.4 dm क्यूब. 22.4 dm क्यूब पर मोल ही व्हॅल्यू आपल्याला वापरायची असते. मोलर व्हॉल्यूम एक मोल गॅसचा व्हॉल्यूम
ठीक आहे. 1 मोल गॅसचं व्हॉल्यूम हे ऑलवेज किती असणार आहे 22.4 DM³ पर मोल. आले पर मोल म्हणजे 1 मोल, प्रत्येक एका मोलचं व्हॉल्यूम एवढंच असणार आहे. आणि याच्यामध्ये मॉलिक्युल्स किती असतील 6.022 × 10⁻23. आले लक्षात. एका मोलमध्ये एवढे मॉलिक्युल असतात आणि एका मोलचं व्हॉल्यूम एवढं असतं. हे कधीही चेंज होत नाही. ॲव्होगाड्रो नंबरच्या दोन व्हॅल्यू आहेत त्या पाहून घ्या. 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स. आणि अजून एक आहे ज्याची रिलेटेड टू द व्हॉल्यूम. ज्यावेळेस गॅसची टर्म येईल त्यावेळेस तुम्हाला याची गरज पडेल 22.4 DM³ पर मोल. ठीक आहे. आता जाऊया आपल्या मेन क्वेश्चन कडे. आपल्याला काय दिलं मग, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया गॅस in a volume of 67.2 DM³. means it's a volume of ammonia gas. Volume of ammonia gas at FTP is 67.2 DM³. Okay, this data is given to us. Volume of gas, volume of ammonia gas at FTP. Then molar volume of gas, then molar volume of gas, कुठलाही गॅस असू द्या, मोलर व्हॉल्यूम ही एक फिक्स क्वांटिटी आहे, ती कधीही चेंज होणार नाही. मोलर व्हॅल्यूम म्हटलं की ते 22.4 DM³ पर मोल हेच असणार. गॅस कुठलाही असू द्या, एक मोल मध्ये एवढंच व्हॉल्यूम असणार. ऑफ गॅस is equal to 22.4 DM³ per mole. Okay, now we have to calculate the number of moles. आता आपल्याला काय करायचे, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. मग त्यासाठी काय फॉर्म्युला लिहिला मी आता, व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट FTP अपॉन मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. गॅसच्या नावाशी घेणं देणं नाही, गॅस कुठलाही असू द्या. मग काय येते 67.2 अपॉन 22.4. बघा मग 67.2 अपॉन 22.4 कशाने भाग जातोय, 2 ने जातोय. बघा मग 11.2 2 3 6 2 3 6 1 3.6 33.6 अपॉन 11.2. ठीक आहे. त्यानंतर 1 जा 3 जा, आन्सर येत आहे 3.0. आन्सर येत आहे 3.0. कॅल्क्युलेट करून बघा आन्सर किती येत आहे. ठीक आहे. 1 1 2 × 3 पॉइंट तर सोडून द्या. 3 × 2 6 3 3. बरोबर आहे. इथं पॉइंट असेल तर इथे पॉइंट येईल. आन्सर येत आहे 3 मोल्स. आता हा प्रश्न पडला तुम्हाला, मोल्स कसं आले, मोल्स कसं आले समजले का. इथं बघा, इथं काय युनिट आहे आता DM³ आणि इथं काय आहे DM³ अपॉन मोल. DM³ कॅन्सल आणि हा मोल वरती. इथं DM³ कॅन्सल होईल आणि हा मोल वरती, म्हणजे आलाय मोल. किती आले मग, नंबर ऑफ मोल्स आन्सर आले आपलं 3. नंबर ऑफ मोल्स 3. ओके. 0.0 कधी कधी नंबर ऑफ मोल्स पॉइंट मध्ये पण असतात. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू, काय फॉर्म्युला सांगितला नंबर ऑफ मॉलिक्युल्स साठी, फिक्स फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स into Avogadro's number. Into Avogadro's number means what, 3 into 6.022 into 10⁻23. बरोबर ना. Avogadro's number एवढंच करायचं आहे फक्त आपल्याला. नंबर ऑफ मोल्स into Avogadro's दिसतंय का पण, दिसतंय.
नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. मग आता याचं काय राऊंड फिगर येईल बघा, कॅल्क्युलेट करून बघा. हे 18 तर येतील, 3 इंटू 6 18 पॉईंट समथिंग समथिंग का पूर्णच करायचं. 18.0 3 इंटू 6 6 इंटू 10 to the power 23 मॉलिक्यूल्स. ह्या दोन व्हॅल्यू काय आहेत आपले आजचे फायनल आन्सर आहेत, नंबर ऑफ मोल्स अँड नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे, राहतील लक्षात. मग नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे स्टार्ट करायचे आहेत. आता यानंतर आपला सेकंड चॅप्टर स्टार्ट होतोय, पण त्या सेकंड चॅप्टरचा मॅक्झिमम पार्ट हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. सेकंड थर्ड चॅप्टर मधले आपले मॅक्झिमम क्वेश्चन हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहेत. त्याच्यामुळं तो सगळा थेरॉटिकल पार्ट असेल, त्याच्यामध्ये आपल्याला कुठे न्यूमरिकल्स वगैरे सॉल्व्ह करायचे नाहीयेत. ते न्यूमरिकल्स आपल्याला डायरेक्ट प्रॅक्टिकलला सॉल्व्ह करायचे. मग त्या प्रॅक्टिकलची प्रोसिजर काय असेल, कोणत्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात, ती प्रोसिजर कशी असते, ते आपल्याला सेकंड चॅप्टरमध्ये बघायचं. ठीक आहे, आज थांबूया इथंच. हा प्रॉब्लेम एकदा व्यवस्थित पाहून घ्या. हा प्रॉब्लेम मुद्दामून का बरं घेतलाय, कारण नंबर ऑफ मोल्स काढण्याचे दोन मेथड आहेत. सॉलिड साठी वेगळा आहे, गॅस साठी वेगळा आहे. हा फॉर्म्युला बऱ्याच मुलांना माहित नसतो आणि एक्झामला क्वेश्चन मात्र याच्यावरतीच येतो की जिथं आपल्याला परत अडचण येते. व्हॉल्यूम ऑफ गॅस गिवन आहे, मग मोलर व्हॉल्यूम खाली फॉर्म्युला असतो. ते मोलर व्हॉल्यूम म्हणजे काय, तर ॲव्होगॅड्रोचा व्हॉल्यूम असतं 22.4 dm³. तेच आपल्याला घ्यायचं असतं, ते कॉन्स्टंट आहे, हे विसरू नका. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला प्रॉपरली नोट डाऊन करून घ्या, याची आपल्याला गरज पडणार आहे. ठीक आहे, आज थांबूया इथंच. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पार्ट. आजचा आपला हा चॅप्टर एंड झाला, फर्स्ट चॅप्टर आपला संपलाय. थँक्यू.